जीवनामध्ये माणसाचा जो आहार आहे ते त्याचं जीवन आहे. मग अन्न हेच जीवन आहे त्याचं. म्हणजे अन्न ज्या मातीमधून येतं त्या मातीमध्ये किती कस आहे तेवढा या माणसाच्या जीवनामध्ये कस होतं. त्या मातीमध्ये जर विष असेल तर याच्या जीवनामध्ये पण काय उतरतं, विष उतरतं. जसं तुमच्या गाडीमध्ये तुम्ही जर रॉकेल टाकलं ती गाडी काय करणार, धूर सोडणार. तुम्ही पेट्रोल वापरलं धूर सोडणार नाही. सांगण्याचं तात्पर्य जसं इंधन आहे तसं त्याचा परिणाम आहे. तुमचा आहार फार महत्वाचा आहे आणि तो सगळा आहार जो आहे तो मातीवर अवलंबून. मातीचं जर गुणधर्म जसे आहे तसे ती माणसांची गुणधर्म तयार होता. जमीन तुमची जी आहे माती तिच्याबद्दल सद्गुरू सांगता की तुमची जी माती आहे ती समृद्ध असणं गरजेचं आहे. समृद्ध असेल तर तिथे शेती फुलू शकते. आणि मग जमीन जर समृद्ध करायची असेल तर जमिनीची समृद्धी ही ऑर्गॅनिक कार्बनद्वारे मोजली जाते. ऑर्गॅनिक मॅटरद्वारे मोजणं शक्य होतं, परंतु जेव्हापासून रसायनं आली, जेव्हापासून हे सगळे प्रदूषण आली तेव्हापासून तो जो ऑर्गॅनिक कार्बन आहे तो वापरला गेला. त्याच्यामधला बॅलन्स संपवला गेला. आता ऑर्गॅनिक मॅटर हा विषय संपला. आता ऑर्गॅनिक कार्बन शुद्धतेवर आला. आता दुधाविषयी बोलून चालणार नाही, आता तुपाविषयी बोलावं लागेल. कारण दुधाच्या शुद्धतेविषयी सुद्धा आता काय झाली, शंका निर्माण झाली. आम्हाला आमचं जीवन जर समृद्ध करायचं आम्हाला काय करावं लागेल, माती समृद्ध करावं लागेल. मातीमध्ये जो ऑर्गॅनिक कार्बन आहे तो जर आम्हाला वाढवायचा आहे, माती तुम्हाला ताकदवर करायची, पहिल्या रसायनांचा वापर काय करावा लागेल, बंद. सद्गुरू सरळ सरळ सांगतात की तुमचं जीवन तुम्हाला जर पोषित करायचं असेल तर पहिलं काम आम्ही केलं पाहिजे, आमच्या मातीचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे. जीवनामध्ये आपण हे समजून घेतलं गरजेचं आहे की आपल्याला माती जी आहे ती सुपीक करायची असेल, सजीव करायचे असेल तर तिथे जीवाणू सोडून चालणार नाही. तिथे आम्हाला तिला काय बनवणं गरजेचं आहे, ताकदवर बनवणं गरजेचं आहे. आणि ते ताकदवर बनवण्याचं अतिशय पुण्याचं काम हे आपल्याला मिळालेलं आहे. आणि यासाठी आपण प्रकृतीचे शतशः आभारी राहिलं पाहिजे. सद्गुरूंसारखं एवढं तेजस्वी व्यक्तिमत्व, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांची उंची आज जगामध्ये सर्वोच्च पदांवर आहे, अशी व्यक्ती जेव्हा मातीची काळजी करते तेव्हा सामान्य माणसांनी यांची किती महत्त्व समजून घेतली पाहिजे. आणि हे सद्गुरू आम्हाला सांगता की तुम्ही जीवनाचं पोषण साधन सामुग्रीद्वारे, हे रस्ते, हे तुम्ही व्यवस्था, हे तंत्रज्ञान हे विकसित करण्याचा प्रयत्न करताय. ह्याच्या पहिलं तुम्ही माती काय केली पाहिजे, समृद्ध केली पाहिजे, ती जिवंत केली पाहिजे. की माती जर तुम्हाला जिवंत करायची असेल पहिलं केमिकल बंद करा, जीवाणू बंद करा. मग काय करा, त्या जमिनीमध्ये उच्च दर्जाची सेंद्रिय पदार्थ टाका. आणि म्हणून सद्गुरूंचा हा जो संदेश आहे की मातीवर आपल्याला जर शेती फुलवायची असेल तर ह्या मातीचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे. आणि तिच्यामध्ये जो 5% ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे उच्चतम पातळीवरती आपण घेऊन गेलं. शेती, माती आणि जीवन, माणसाचं जीवन जे आहे ते शेतीवर अवलंबून आहे. कोरोनाच्या काळामध्ये श्रीमंत लोकांनी 500 रुपयाच्या नोटाची चटणी करून नाही खाल्ली. ऐकलं तुम्ही कधी एखाद्या टीव्हीवर, पेपरवर, का भाजीच नाही भेटली म्हणून 500 रुपयाच्या नोटांचा एक बंडल खोलला आणि त्याची चटणी करून खाल्ली, असं पुढे ऐकूयात आहे का? म्हणजे जीवनामध्ये माणसाचा जो आहार आहे ते त्याचं जीवन आहे. मग अन्न हेच जीवन आहे त्याचं. म्हणजे अन्न ज्या मातीमधून येतं त्या मातीमध्ये किती कस आहे तेवढा या माणसाच्या जीवनामध्ये कस होतं. त्या मातीमध्ये जर विष असेल तर याच्या जीवनामध्ये पण काय उतरतं, विष उतरतं. आपण जसं बोलतो जसा आहार तसा विहार, जसं पाणी तसं वाणी. तुमची वाणी तशी असते, जसं पाणी तुम्ही पिता, तुमच्या पाण्यात बदल झाला तर वाणीत बदल होतो. तुमच्या आहारात बदल झाला तर तुमच्या विहारामध्ये, आचरणामध्ये बदल होतो. एखाद्या माणसाला कायम नॉनव्हेज खायची सवय, तुम्ही कधी असं ऐकलं की नॉनव्हेज खाणारा जेवण करताना पहिल्यांदा श्लोक म्हणतो, वदनी कवळत भूता, काय विनोद करतात, मस्त अभद्र विनोद करू नये. म्हणजे तो जो मांसाहार करणारा माणूस आहे तो हिंसकच असतो, कायम राखटच असतो. त्याला नेहमी वाटतं जग आपल्याला अन्याय कर, तो प्राण्यांची एक जमात संपवायच्या मागे. ज्या पशु पक्ष्यांमधून तो मनुष्य म्हणून जन्माला आला, मनुष्यापासून त्यांनी देवत्वाकडे प्रवास करण्याच्या ऐवजी तो पुन्हा पशुत्वाकडे प्रवास करण्यासाठी ते DNA परत घेतली. बरोबर आहे. अशा माणसाला तुम्ही सात्विक तिकडे नेण्यासाठी जर शाकाहाराकडे जर वळवलं तर हळूहळू त्याच्यामध्ये वर्तन बदल होतो, त्याच्या सगळ्या चर्येमध्ये बदल, त्याची दिनचर्या बदल, त्याची शरीराची रचना बदलते, त्याचा ऑरा चेंज होतो, त्याची वाणी बदलते, त्याचे विचार बदलतात. आहाराचा फार मोठा परिणाम. पूर्वीच्या काळी याची एवढी शुद्धता होती की जर आपला मुलगा दुसरीकडे कुठेतरी जेवण करून आला असं जर माहीत जरी नसलं तरी पण माणसं ओळखायची हे कुठेतरी काढा बाहेर जेवलाच, तर त्याची वाणी लगेच बदलायची. कधीच फिरून न बोलला पोरगा आज फिरून बोलायला लागला म्हणजे 100% यांनी कुठल्या तरी उद्धट घरामध्ये अन्न खाल्लेलं आहे. एकदा साधू होते आणि त्यांनी प्रवास करता करता एका घरचं भिक्षान्न खाल्ल्यानंतर त्यांच्या मनामध्ये वासना निर्माण व्हायला लागली. ज्या दर्शन घेण्यासाठी स्त्रिया यायच्या त्यांच्याकडे त्यांची पाहण्याची नजर बदलली. त्यांच्या ते लक्षात आलं. त्यांनी शोध घेतला का हे मला असं का होतंय. ते शोध घेतल्यानंतर कळलं की त्यांनी एका वेशीच्या घरी
घरचं भिक्षान्न खाल्लं. सांगायचं तात्पर्य असं आहे, ते वाईट आहे का वेश्या की चांगला हा मुद्दा नाही आहे. जसं तुमच्या गाडीमध्ये तुम्ही जर रॉकेल टाकलं ती गाडी काय करणार, धूर सोडणार. तुम्ही पेट्रोल वापरलं धूर सोडणार नाही. सांगण्याचं तात्पर्य जसं इंधन आहे तसं त्याचा परिणाम आहे. बरोबर आहे ना. तुम्ही जर एखादं ओलं लाकूड जर पेटवलं त्यातून काय निघणार आहे, धूर निघणार आहे. ते जर पूर्ण वाळलेलं असेल तर ते शुद्ध अग्नी बाहेर देणार आहे. अगदी तसंच आहे जीवनात. तुम्ही याच्याकडे नीतिमत्ता, नैतिकता, जातपात किंवा श्रेष्ठ कनिष्ठ असं न बघता ह्याच्याकडे तुम्ही एक जीवनाचा अंग म्हणून पहा. तुमचा आहार फार महत्त्वाचा आहे आणि तो सगळा आहार जो आहे तो मातीवर अवलंबून. मातीचं जर गुणधर्म जसे आहे तशी ती माणसांची गुणधर्म तयार होता. तुम्ही हिमाचल प्रदेशला आम्ही देवभूमी म्हणतो. सर्व ऋषीमुनी तिकडे तपश्चर्या करायला का जायचे बरं? कारण तिकडची जी माती होती ती सुपीक आहे. हजारो लाखो वर्ष तिला कोणी स्पर्श केलेलं नाही, तिथं कोणी शेती केलेली नाही. जंगलं आहे. लाखो किलोमीटर पर्यंत तुम्ही चौरस क्षेत्रामध्ये हजारो किलोमीटर दूरपर्यंत फक्त जंगल आणि जंगलच आहे, अस्पर्शित. तिथे ही प्रकृती तिच्या शुद्ध अवस्थेमध्ये असते आणि म्हणून त्या प्रकृतीच्या शुद्ध अवस्थेमध्ये एक प्राकृतिक जीवनाचा अनुभव घेण्यासाठी ही मंडळी तिथे जाऊन तपश्चर्या करायची. अशी जी भूमी आहे तिला देवभूमी असं म्हणतात. त्या देवभूमीमध्ये आजही तुम्ही जर पाहिलं तर तिथली जी लोक आहे त्यांच्या चेहऱ्यावर त्यांचा जो कपाळ आहे एकदम चमकता, चमचम. तिकडच्या बाकीच्या खालच्या भागामध्ये चमचम करता हे नशिला बघा. ते बस ते मेकअप वगैरे करून तेल लावून ते चमकवणं वेगळं. हे आतून आहे, नैसर्गिक आहे, सौंदर्य भरभरून आहे. आणि स्त्री आणि पुरुष हा व्यर्थपणा आहे तिथे. सर्वांचं सौंदर्य अतिशय तेजस्वी. कारण माती काय बलवान. सद्गुरू आज आम्हाला काय सांगताय की तुमच्या जीवनाचं जे पोषण आहे सर्वात महत्त्वाचं. आज आम्ही जर आध्यात्मिक प्रगती करायचं म्हटलं तर तुमचं शरीर पहिलं निरोगी असलं पाहिजे. शरीर काय पाहिजे, निरोगी, स्वस्थ असलं पाहिजे. आणि त्याला स्वास्थ्य तेव्हाच मिळणारी जेव्हा तुमची माती स्वस्थ असणार. पंजाबमध्ये जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये 50-60 वर्षांपूर्वी जेव्हा शेती केली जायची तेव्हा लोक एवढं गहू व्हायचा, लोक एवढा गहू व्हायचा. आणि अशी घिप्पाड अशा प्रकारची तुम्ही पंजाबी मंडळी पाहिली असेल. 40 वर्षामध्ये काय आणि किती बदललं. तिथे कॅन्सरची ट्रेन जायला लागली. तिथली माणसं बाहेरून आलेल्या माणसाला पत्ता सुद्धा खोटा सांगतात, चुकीचा सांगतात. तिथली माणसं चिडलेली असतात, निराश असतात, उदास असतात. कारण जमीन निकस दूषित. जमीन तुमची जी आहे माती तिच्याबद्दल सद्गुरू सांगता की तुमची जी माती आहे ही समृद्ध असणं गरजेचं आहे. समृद्ध असेल तर तिथे शेती फुलू शकते. रसायनांचा, औषधी, विषांचा एवढा भडीमार त्या भागामध्ये केला गेला की आज किती जमीन नापीक झालेली आहे. नुसती नापीक नाही ते विषारी देते. तिथला गहू जर खाल्ला तर कॅन्सर हो. ज्या गव्हासाठी पंजाब काय होतं पूर्ण देशामध्ये प्रसिद्ध. आणि म्हणून मित्रांनो ही माती समृद्ध असणं गरजेचं आहे. आणि मातीची समृद्धी ही तिच्यामध्ये असलेल्या ऑर्गॅनिक कार्बनद्वारे मोजली जाते. आपण सगळे जाणतो मातीमध्ये 45% मिनरल्स असतात. तरी आधुनिक विज्ञान आम्हाला सांगतं त्याच्यामध्ये मिनरल्स टाक. आमच्या पूर्वजांना हे माहीत होतं की माती म्हणजेच मिनरल्स आहे. तिच्यामध्ये जी कमतरता आहे ती फक्त ऑर्गॅनिक मॅटरची आहे, ऑर्गॅनिक कार्बनची आहे, ह्युमसची आहे, जो फक्त 5%. बाकी 25% हवा आहे, 25% पाणी जे मोफत आहे. आणि 45% काय आहे, मिनरल्स आहे. मग गरज आहे फक्त जो चलनशील आहे, जो चलायमान आहे, जो गतिमान आहे. मिनरल्स गतिमान नाही आहे. हवा आणि पाणी हे पण गतिमान जरी असलं तरी पण ते सायकलिंगमध्ये आहे. म्हणजे जे ते गेलं दुसऱ्या अवस्थेमध्ये ते उपस्थित असतं. समजा कार्बन असेल, कार्बन डायऑक्साईड दुसऱ्या कुठल्या तरी रूपात जातो, ऑक्सिजन वेगळा होईल, कार्बन वेगळा होईल. नायट्रोजन असेल तर तो NO3 मध्ये कन्वर्ट होतो, NH4 मध्ये जातो, अमोनिया होईल नाही तर नायट्रेट होईल. म्हणजे प्रत्येक वायू असेल, तुमचं प्रत्येक पाण्याचं जे रूप असेल ते बर्फ होईल, त्याची वाफ होईल. पण ते पृथ्वीवर झाड किनही अवस्थांमध्ये पाण्याला ॲक्सेस करू शकतं. हवेतल्या मॉइश्चरला सुद्धा झाडाला ॲक्सेस करता येईल. मग समस्या कशाची आहे, फक्त ऑर्गॅनिक मॅटरची. झोन कमी होऊ शकतो आणि वाढू शकतो. पाणी वेगवेगळ्या अवस्थांमध्ये पर्सेंटेजमध्ये विभागलं जाऊ शकतं. तुमची हवा सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपात बंदिस्त होऊ शकते. कार्बनचं प्रमाण वाढू शकतं, ऑक्सिजनचं कमी होऊ शकतं हवेमध्ये प्रदूषणामुळे. परंतु तो असतो तिथे. परंतु ऑर्गॅनिक कार्बनचं तसं नाही. आणि म्हणून सगळ्यात जास्त धोका जो आहे तो ऑर्गॅनिक कार्बनला आहे, जो काय होतोय अतिशय भयानक पद्धतीने नळतोय. आणि मग जमीन जर समृद्ध करायची असेल तर जमिनीची समृद्धी ही ऑर्गॅनिक कार्बनद्वारे मोजली जाते. ऑर्गॅनिक मॅटरद्वारे मोजणं शक्य होतं. परंतु जेव्हापासून रसायनं आली, जेव्हापासून हे सगळे प्रदूषण आली, तेव्हापासून तो जो ऑर्गॅनिक कार्बन आहे तो वापरला गेला. त्याच्यामधला बॅलन्स संपवला गेला. हजारो वर्षांपासून आमच्या पिढ्यांनी नैसर्गिक शेती करून, पशुधन सांभाळून जमिनीला जो सुपीकता आणली होती, तो सुपीकता आधुनिक शेतीच्या नावाखाली 30-40 वर्षामध्ये आम्ही 2 पिढ्यांनी संपवल्या. आम्ही नुसती संपवली नाही, पण आम्ही ती विषारी करून टाकली. आज आम्ही निसर्गाला दोष देत, मग तो निसर्ग आजही ह्या लेकराला वाचवण्याचा प्रयत्न करतोय
हे कळणे इतपत सुद्धा बुद्धी आता माणसाची शिल्लक राहिलेली. तुम्ही जर निसर्गाचं ऑब्झर्वेशन केलं तर ज्या भागामध्ये खूप रसायनांचा वापर आहे त्या भागामध्ये अतिवृष्टी होते. हा निसर्ग मदत करतोय तुम्हाला की त्याचे जे विषारी पदार्थ आहे ते धुवून जावे, हवेमध्ये साचलेले जे काही विषारी वायू आहेत ते विरघळवून जावे. पूर्वी जर पहिला पाऊस झाला तर पोरं नाचायची अशी मस्त, लहान मुलं प्राणी पक्षी आनंद घ्यायचे पहिल्या पावसाचा, मोर नाचायचे. आता पहिल्या पावसामध्ये डाग पडतं. हो, डाग अक्षय असं म्हणणं जाहिरातीचं चांगले हो, परंतु इथं माणसांच्या जीवनाला डाग पडायला, कॅन्सर नावाची डाग पडायला, कोरोना नावाची डाग पडायला, जनावरांना लंपी व्हायला, ही सगळी जी आहे परिस्थिती, या परिस्थितीला कारणीभूत काय आहे? आमच्या जमिनीमधला ऑर्गॅनिक मॅटर. आमची जमीन समृद्ध कशावर मोजली जाते? तिच्यामध्ये असलेल्या ऑर्गॅनिक कार्बनद्वारे. आता ऑर्गॅनिक मॅटर हा विषय संपला, आता ऑर्गॅनिक कार्बन शुद्धतेवर आला. आता दुधाविषयी बोलून चालणार नाही, आता तुपाविषयी बोलावं लागेल. कारण दुधाच्या शुद्धतेविषयी सुद्धा आता काय झाली, शंका निर्माण झाली. आम्ही शेणखताच्या नावाखाली रासायनिक खतांचे झीक शेतामध्ये पेरले. आम्ही जनावरांना चारा पाणी घालतो. लोक मोठे कौतुकाने सांगतात आम्ही जैविक शेती करतो. पण त्याला जर विचारलं तुझी जनावरं जो चारा खातात ते कुठून येतो, मी तो आम्ही बाजारातून आणतो. पण बाजारातले लोक त्याला काय तूप खपवता, तर त्याला DAP युरियाच टाकता. म्हणजे रासायनिक खतांनी युक्त असा चारा तुम्ही तो जनावरांना जर दिला तर त्याचं शेण देखील काय होतं, केमो ऑर्गॅनिक होतं. ते ऑर्गॅनिक नाही राहत. थोडं लक्षात. आणि म्हणून आज आमचं जीवन आहे सिंथेटिक पदार्थांनी काय झालेलं आहे, दूषित झालं. माणसाच्या शरीरामध्ये असं सामान्य माणूस जो आहे शेती करतो, ज्या भागामध्ये रसायनांचा खूप वापर होतो अशा भागामध्ये माणसाच्या शरीरामध्ये 13 ते 14 प्रकारचे मॉलिक्युल्स, विषारी मॉलिक्युल्स सापडतात माणसाच्या शरीरात. मला सांगा, तुमच्या शरीरात जर तो मॉलिक्यूल घुसलेला आहे तर जेव्हा तुम्ही बोलता लोकांबरोबर, तुम्ही बोलता का तुमच्या शरीरात घुसलेलं आहे? जसं एखाद्या माणसाने दारू पिली, आपण काय म्हणतो, तो नाही बोलत आहे. मग कोण बोलतंय? कोण बोलतंय? त्याच्यातली दारू बोलते. तसं ज्यावेळेस तुम्ही केमिकलचे अन्न खाता आणि जेव्हा ते केमिकल तुमच्या शरीरामध्ये, कारण त्याचं डायल्युशन होत नाही किंवा त्याचं डिग्रेडेशन होत नाही, त्याचं डिकम्पोजिशन आपल्या शरीराची क्षमता नाही आहे. रसायन घातक का आहे? कारण त्याचं डिकम्पोजिशन आपलं शरीर करू शकत नाही, डिटॉक्सिफिकेशन आपलं शरीर करू शकत नाही. अशी कॉम्प्लेक्स स्वरूपातली अनेक काय रसायन आहे ती आमच्या शरीरामध्ये जाऊन साचली का मग ती आमच्या शरीरावरती प्रभाव करतात, आमच्या ग्रंथींवर प्रभाव करतात, आमची विचारसरणी बदलवतात. तसा एखादा व्हायरस आपल्या शरीरावर अटॅक करतो, तशा या रसायनांनी आपलं शरीर हायजॅक केलेलं आहे. मग चिडचिड, ताणतणाव, सतत राग, या सगळ्या गोष्टी, अविश्वास, विश्वासघात, या सगळ्या गोष्टींचे गुण तुमच्या शरीरामध्ये घुसतात. भविष्यामध्ये एखाद्या शास्त्रज्ञांनी जर संशोधन केलं की रासायनिक पदार्थांनी मानवी स्वभावावर होणारे बदल आणि नैसर्गिक भोजनाने त्याच्या शरीरावर होणारे बदल ह्याचा जर अभ्यास केला तर निश्चितपणे हे समोर येईल की रासायनिक पदार्थ खाल्ल्यामुळे, सिंथेटिक पदार्थ खाल्ल्यामुळे माणूससुद्धा यंत्रासारखा वागायला, माणूससुद्धा खालच्या दर्जाला घसरतो, पशुत्वाला पोहोचतो. ह्याचा जर शोध लागला तर फार नवल वाटायला नको. आणि म्हणून समृद्ध तुम्हाला जर जीवन करायचं असेल तर समृद्ध माती असणं गरजेचं आहे. आणि माती जर समृद्ध करायची असेल तर तुम्हाला पहिलं 1 नंबरला काम काय करावं लागेल? तुम्हाला घर स्वच्छ करायचं, 1 नंबरला काम काय करावं लागेल? ज्या कारणाने ते अस्वच्छ होते ते कारण काय करावं लागेल मला सांगा. कागद उडताय आणि तुम्ही कागद गोळा करताय आणि ठेवताय, परत उडताय, ते परत ठेवताय, परत उडताय. काय करावं लागेल? पहिले खिडकी बंद करावं लागेल, तिकडून वारा येते ना, बरोबर आहे की नाही? खिडकी चालू उघडली आहे आणि तुम्ही एखादा दिवा पेटवण्याचा प्रयत्न करताय, काडीवर काडीची पिठी संपत आली, काय हो, दिवाच पेटत नाही हो. अरे मग खिडकी बंद कर ना, मग हवा येत नाही, तुला हवा पण पाहिजे, दिवा पण पाहिजे, बरोबर आहे की नाही? ही समस्या आहे. म्हणजे आपण सर्वांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, जीवनामध्ये आज आम्ही काय करतो, आम्हाला आमचं जीवन जर समृद्ध करायचं आम्हाला काय करावं लागेल? माती समृद्ध करावं लागेल. मातीमध्ये जो ऑर्गॅनिक कार्बन आहे तो जर आम्हाला वाढवायचा आहे, माती तुम्हाला ताकदवर करायची आहे, तुम्हाला तुमचं घर स्वच्छ करायचं आहे, की त्याच्यामध्ये घाण कुठून येते हे पहिलं शोधलं पाहिजे. आणि ती येणं काय केलं पाहिजे? पहिली बंद केली, मग ते स्वच्छ करा. स्वच्छ करण्याला तेव्हाच महत्व आहे. तुमची माती अशुद्ध आहे, ती पहिली शुद्ध करण्याच्या अगोदर तिच्यामध्ये घेणारी जी काय अशुद्धी आहे ती पहिली बंद करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल? पहिल्या रसायनांचा वापर काय करावा लागेल? बंद हे. आणि त्यानंतर तुम्ही तिच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटरचं प्रमाण वाढवण्यासाठी समृद्ध अशा प्रकारचे सेंद्रिय पदार्थ त्याच्यामध्ये टाकले पाहिजे, जेणेकरून ती जी वनस्पती आहे ते पुन्हा, तिची जी जैवविविधता आहे ती पुन्हा निर्माण करेल. आपल्याला निसर्गामध्ये काहीच करायचं नाही, फक्त निसर्गाला अडथळा द्यायचा नाही. एखादं पाणी वेगाने वाहावं असं वाटत असेल तर वाहणाऱ्या पाण्याला तुम्ही आणखी वेग द्या, बस. सिंपल कसंच आहे. तुम्हाला जर या प्रकृतीची मदत करायची आहे ना, तुम्ही प्रकृतीला सहाय्य करा. आज आम्ही प्रकृतीला काय करतोय? चॅलेंज करतोय ना प्रत्येक ठिकाणी. रोग आला का आम्ही रोगाला मारायचा प्रयत्न करतो, कीड आलं की आम्ही किडीला मारायचा प्रयत्न करतो. पृथ्वी सूर्यापासून दूर गेली का हिवाळा येतो, म्हणून ती तार लावून काय जवळ घ्यायची का? म्हणजे आपण एक काल्पनिक जीवनामध्ये जे काही प्रगतीच्या नावाखाली आम्ही ज्या काही गोष्टी केल्या, अप्राकृतिक गोष्टी केल्या, त्याचा हा परिणाम आहे.
आणि म्हणून सद्गुरू काय सांगतात, त्यांनी सेव्ह सॉइल अभियान राबवलं. कशा करता? तुम्ही माती वाचवा तरच मती वाचेल. आज सगळ्यांची मती बिघडली आहे हे तर नक्की आहे ना. आमची पण मती अधूनमधून आमची पण बिघडते, पण लोकांचं काय सांगावं, पहिले आपलीच बिघड, बरोबर ना. मग आपण आपली मती आहे बघा. आज समाजामध्ये सर्वात मोठं जर चॅलेंज असेल तर ते काय, कोणाची मती शुद्ध नाही आहे. रस्त्याने माणसं चाललेले असतात, फोन कानाला लावलेला असतो, रस्त्याच्या मधीच चालतो. त्यांना हे बी लक्ष नाही आपण रस्त्यावर आहे, पण घरात नाही आहे किंवा आपल्या गल्लीला नाही आहे. पण जेव्हा समोरचा येतो त्या धडकायची वेळ येते तेव्हा कांडोळ्याचं खाली पा. काय अर्थ आहे असं जेवढं. तुम्ही रोडवरती जा, तुम्हाला 50% लोक गणगणीमध्ये सापडतात, त्यांच्या डोक्यात काहीतरी गणगण चालू असतं. आपण 4 वेळा हॉर्न वाजवला की त्याला एक ऐकू एक, पण किती हॉर्न वाजवले कोणी एकदा तर वाजवलं. आता मग काय कानमाग वाजवायची म्हणजे आम्ही शुद्धीवर नाही आहे. म्हणून माती आमची शुद्ध असणं गरजेचं आहे. मित्रांनो, जुनी लोक म्हणायची माझी माती माझ्या गावाकडे झाली पाहिजे. त्याचं कारण होतं की आम्ही ज्या मातीतून जन्माला आलो, ज्या मातीचं पोषण आम्ही खाल्लं, तिची माती आम्ही गेला परत दिली पाहिजे. कळतंय का सर्वांना? आमचं शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. म्हणजे कशापासून बनलेलं आहे? पृथ्वी जल वायू अग्नी आकाश ह्याच्यापासून बनलेलं आहे. तर आम्ही त्यांच्यापासून घेतलेलं परत त्यांना द्यायचं आहे. मग ज्या ठिकाणाहून घेतलं त्याच ठिकाणी परत दिला पाहिजे. तुम्ही ड्रोनचं टेक्नॉलॉजी पाहिली असेल. जर तुमच्या कंट्रोलमधून बाहेर गेला, तो जिथून उडाला तिथून परत तिथंच. मग ड्रोन सारखं बिंडोक यंत्र जर जाग्यावर येत असेल तर तुम्ही कुठे जा? तुम्ही तर डोकं घेऊन आल्या, बरोबर आहे ना. आणि म्हणून हे जे मस्तक आहे, ही जी मती आहे त्याची, ही मती सुमती पाहिजे. आज ती कुमती व्हायला लागली. त्याचं कारण काय? आम्ही केमिकल रूपी राक्षस आमच्या मातीत टाकला आणि आमची मातीची मती बिघडली. आणि म्हणून त्याच्यामध्ये मिळणारं जे अन्न आहे त्याच्यापासून आमची मती बिघडली. सद्गुरू सरळ सांगतात की तुमचं जीवन तुम्हाला जर पोषित करायचं असेल तर पहिलं काम आम्ही केलं पाहिजे, आमच्या मातीचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे, जी आता मरावी केलेली आहे. बघा, सुपीक माती आहे, नापीक माती असं मी म्हणतो. सुपीक माती म्हणजे जिच्यामध्ये पीक चांगलं येतं, आणि सजीव माती म्हणजे जिच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मित्र जीवाणूंची संख्या असते. जिवंत माती तिला असं म्हणतात, जी फुगलेली असते, पावासारखी फुगलेली असते. हातात घेतली तर सुगंध येतो. चहा पावडर सारखी हाताला लागते, ओली असते पण चिकटत नाही. मग ही जी माती आहे ही सजीव माती. आणि सुपीक माती जिच्यामध्ये पीक चांगलं येतं, समृद्ध आहे, ताकदवर आहे. आज आमची माती सुपीक पण नाही आहे आणि सजीव पीक. जीवाणू बाहेरून टाका, खतं बाहेरून टाका, बरोबर आहे ना. एखादा सलाईन लावलेला माणूस तुम्हाला कसा वाटतो? एखादा माणूस रस्त्याने सलाईन घेऊन चाललाय हातांसो, कसं वाटतं तुम्हाला? ते विचित्र वाटतं ना. मग आमची माती आता सलाईनवर आहे, तिला वरून सलाईन द्यावं लक्षामध्ये. आणि म्हणून यातून तिला पुन्हा पुनर्पदावर आणायचं असेल तर तिच्यामध्ये जीवसृष्टी आम्ही काय केली पाहिजे? समृद्ध केली पाहिजे. इथेही शेतकरी फार मोठी चूक करतो, तिथं तो जैविक वापरतो. आम्ही जमिनीमध्ये जीवाणू सोडले पाहिजे का आहार सोडला पाहिजे? अस्थिर शिते तर कसं आहे, अस्थिर भूते तर जमतील शिते. आजच्या सो कॉल तज्ज्ञांनी अशी म्हण तयार केली, अस्थिर आहे की नाही, अस्थिर भूते तर जमतील शिते असं आहे. म्हणजे तुम्ही जीवाणू सोडा मग ऑर्गॅनिक कार्बन वाढेल. हे काय मूर्खपणा आहे. म्हणजे हे असं म्हणण्यासारखं आहे की मूल तयार करा, आईवडील जन्माला एक. ते मूल जन्माला राहतं का आईवडील मिळून त्यामुळे जन्म. ते ऑर्गॅनिक मॅटरच्या माध्यमातून जीवाणूंचा जन्म हो, त्यांचा विस्तार हो. म्हणजे आहार प्रसम आहे. एखादी गांधीन माशी तिच्या घरट्यामध्ये आधी आळी नेऊन सोडते आपल्या पिलाला जन्माला येण्याच्या अगोदरच. बाळ जन्माला येण्याच्या अगोदर आईच्या स्तनांमध्ये दूध दिलं जातं. एक वासरू जन्माला येण्याच्या अगोदर गाईच्या आचलमध्ये दूध उतरलेलं असतं. का असं पाहिलंय? वासरू जन्माला आलाय आणि दूधच नाही आहे, विकृती आहे ती असेल तर. माझ्या लक्षामध्ये प्रकृती नाही आहे. जीवनामध्ये आपण हे समजून घेतलं गरजेचं आहे की आपल्याला माती जी आहे ती सुपीक करायची असेल, सजीव करायची असेल तर तिथे जीवाणू सोडून चालणार नाही. तिथे आम्हाला तिला काय बनवणं गरजेचं आहे? ताकदवर बनवणं गरजेचं आहे. आणि ते ताकदवर बनवण्याचं अतिशय पुण्याचं काम हे आपल्याला मिळालेलं आहे. आणि यासाठी आपण प्रकृतीचे शतशः आभारी राहिलं पाहिजे. सद्गुरूंसारखं एवढं तेजस्वी व्यक्तिमत्व, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांची उंची आज जगामध्ये सर्वोच्च पदांवर आहे, अशी व्यक्ती जेव्हा मातीची काळजी करते, दादा गुरूंसारखे उच्च दर्जाचे संत जेव्हा नर्मदेच्या पाण्याची काळजी करू लागतात, तेव्हा सामान्य माणसांनी यांची किती महत्त्व समजून घेतली पाहिजे. आणि हे सद्गुरू आम्हाला सांगता की तुम्ही जीवनाचं पोषण साधन सामुग्रीद्वारे, हे रस्ते, हे तुम्ही व्यवस्था, हे तंत्रज्ञान हे विकसित करण्याचा प्रयत्न करताय. ह्याच्या पहिलं तुम्ही माती काय केली पाहिजे? समृद्ध केली पाहिजे, ती जिवंत केली पाहिजे. आणि माती जिवंत करण्यासाठी जीवाणूंची मदत घेणे म्हणजे बापाने मोठं होण्यासाठी तान्ह्या लेकराची मदत घेण्यासारखं आहे. आलं लक्षामध्ये. आणि म्हणून आपण सर्वांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की माती जर तुम्हाला जिवंत करायची असेल तर पहिलं केमिकल बंद करा, जीवाणू बंद करा. मग काय करा? त्या जमिनीमध्ये उच्च दर्जाची सेंद्रिय पदार्थ टाका. तुम्ही जर उच्च दर्जाची पौष्टिक अशा प्रकारची जी माणसं खातात असा आहार जर तुम्ही जमिनीमध्ये टाकला तर माणसांसारखे शक्तिशाली जीव परत आपल्या जमिनीमध्ये तयार होतील.
तुम्ही जर निकस पदार्थ ज्याच्यामध्ये कस नाहीये, पोषण नसलेले वेस्ट पदार्थ तुम्ही जमिनीमध्ये टाकले तर बेस्ट जीवाणू, बेस्ट जीवसृष्टी तयार होणार नाही. तसा एखादा माणूस कमजोर असू शकतो, एखादा माणूस शक्तिशाली असू शकतो. तसा एखादा जीव, सूक्ष्मजीव हा कमजोर असू शकतो, एखादा सूक्ष्मजीव ताकदवर असू शकतो. आज रोगाचे जे जंतू आहेत ते शक्तिशाली बनलेले आहेत आणि आरोग्याचे जे जंतू आहेत ते सूक्ष्म बनलेले आहेत, ते कमजोर बनलेले आहेत. म्हणून या सर्वांचा जो आधारवड आहे, जी माती आहे, ती आम्ही काय केली पाहिजे, समृद्ध केली पाहिजे. माती समृद्ध केली पाहिजे म्हणजेच काय केली पाहिजे, मिनरल्सवर काम नाही करायचे, हवा आणि पाण्यावर बी काम नाही करायचे. ह्या तिघांचं संतुलन करण्याची जी क्षमता ज्या 5% आहे त्या ऑर्गॅनिक मॅटरवर काम करायचं आहे. आणि त्या ऑर्गॅनिक मॅटरवर देखील काम नाही करायचं आहे, त्या ऑर्गॅनिक कार्बनवर काम करायचं आहे. जर तुम्ही ऑर्गॅनिक कार्बनवर काम केलं, जो या शेतीचा काय आहे, आत्मा, ज्याचं प्रमाण 0.3 ते 4% आसपास घसरलेलं आहे. वाळवंटाचं प्रमाण 0.5% असतं मित्र. सुपीक मातीचं प्रमाण हे ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण 2 ते 3% असतं. आणि आमच्या सर्वांचं हे उद्दिष्ट असलं पाहिजे की जोपर्यंत आम्ही आमच्या मातीचं सेंद्रिय कार्बनचं प्रमाण 3 ते 4% पर्यंत घेऊन जात नाही, तोपर्यंत आमचं हे मिशन थांबणार नाही. आणि ज्या दिवशी तुमच्या मातीमध्ये 3 ते 4% ऑर्गॅनिक कार्बन असेल, त्या दिवशी तुमच्या मातीचं पुनरुज्जीवन झालेलं असेल. तुम्हाला वेगळे जीवन टाकण्याची गरज नाही. मला सांगा, ज्या ठिकाणी समृद्धी आहे त्या ठिकाणी माणसांना बोलावं लागतं का? बघा, आपल्या ज्यावेळेस पितृपक्ष येतो तेव्हा माणसं आपल्या घरावरती घास टाकता की नाही? बावळे आपोआप येतात. तुम्ही मारले त्याच्यामुळे सगळे बावळे शिल्लक राहिले, केमिकल नाही. म्हणजे तुम्ही जर खाली साखर टाकली तर मुंग्या आपोआप येतात. तुम्ही जर जीवाणूंचा आहार जर मातीमध्ये दिला तर जीवाणू आपोआप तयार होतात. जर रोगजंतूंचे जीवाणू जर आपोआप तयार होत असतील तर आरोग्याचे जीवाणू का तयार होणार नाही? हा साधा प्रश्न तुम्हाला कधी पडला नाही, बरोबर आहे? म्हणून जीवाणूंच्या जीवाबरोबर खेळण्याच्या ऐवजी आपण मातीच्या समृद्धीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जर आपण ते दिलं तर नक्कीच आपण मानवातील सर्व जीवांचं पोषण अतिशय सुंदर प्रकारे करू शकतो आणि मानवी जीवनाला पुन्हा सात्विकता आणू शकतो. आणि म्हणून सद्गुरूंचा हा जो संदेश आहे की मातीवर आपल्याला जर शेती फुलवायची असेल तर ह्या मातीचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे. आणि तिच्यामध्ये जो 5% ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे उच्चतम पातळीवरती आपण घेऊन गेलं. लोक दानधर्म करतात, आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलाबाळांचं पुनर्स्थापना त्यांची करतात, पुनरुज्जीवन त्यांचं करतात. त्याच्यानंतर गरीब शेतकऱ्यांना अनुदान देतात, मदत करतात. वेगवेगळ्या प्रकारे समाजसेवी कार्य विश्वस्त मंडळीच्या मार्फत केलं जातं. सामाजिक कार्य, सामाजिक सेवा आपण त्याला, बरोबर आहे, दान धर्म असेल, मदत असेल. पण जेव्हा मला हे आठवतं की आपण खऱ्या अर्थाने मानवी जीवनाचं पोषण करतोय, कारण आपण मातीला जिवंत करतो. निराश हताश झालेल्या शेतकऱ्याच्या हातामध्ये पुन्हा जसं भगवान विष्णूने श्रीकृष्णाचा अवतार घेऊन धनुष्य खाली ठेवलेल्या अर्जुनाला पुन्हा धनुष्य उचलायला लावलं, लढायला लावलं, तसं आपली शेतीची अवजारं खाली टाकून निराश झालेल्या हातात जायला शेतकऱ्याला आपण पुन्हा ती अवजारं उचलून जोमाने शेती करण्याची जी आज शिकवण दिली आहे आणि ज्याप्रमाणे आपण त्याला जो विश्वास दिलाय, ही फार मोठी सेवा आहे. मला वाटतं ही सेवा अनमोल आहे आणि ही सेवा आपण अत्यंत ताकदीने, अतिशय शीघ्रतेने आणि तीव्रतेने करणे, याच्यापेक्षा वेगळं आपल्याला काही करण्याची गरज नाही. कारण सद्गुरू स्वतः म्हणतात की मातीचं पुनरुज्जीवन केल्याशिवाय, तिला समृद्ध केल्याशिवाय मानवी जीवन नाही, या पृथ्वीवरच्या सर्व जीवनांचं पोषण होऊ शकत नाही. दुसरा कुठलाच मार्ग नाही. तुम्ही चंद्रावर पोचा, नाहीतर मंगळावर पोचा, तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणा, नाहीतर तुम्ही सोन्याच्या खदानींचा शोध लागू द्या, तुमचं तंत्रज्ञान कुठच्याही लेवलला जाऊ द्या, जोपर्यंत तुम्ही माती जिवंत करत नाही तोपर्यंत मानवी जीवन समृद्ध होऊ शकत नाही. आणि ते काम आपण करतोय, म्हणून ह्याच कामामध्ये आपण एकाग्र होऊन पूर्ण ताकदीनिशी हेच काम आपण अगदी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. कदाचित हेच या ईश्वराची आपल्या सर्वांपुढे अपेक्षा.